नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. संक्रांत जवळ आलेली आहे, म्हणजे तिळगुळाच्या वड्या तर हव्यातच. यापूर्वी आपण मऊ वड्या कशा करायच्या ते पाहिले. आता आपण खमंग तरी पण कुरकुरीत अशा वड्या कशा करायच्या त्याची रेसिपी, आऊची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपी दाखवते. हे पहा, आता आपण 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. हे साधारण 100 ग्रॅम तीळ आहेत. तुम्ही तुमच्या घरातल्या कुठल्याही वाटीने मोजून घेऊ शकता. हे मी पॉलिश तीळ घेतलेले आहेत. तुम्ही गावरान तीळ घेतलेत तरी चालतील. अगदी गॅस बारीक ठेवून किंवा अगदी फार फार तर मीडियम फ्लेमवर 5 मिनिटं आपण हे तीळ भाजून घेणार आहोत. सतत हलवत तीळ भाजायचे, म्हणजे सगळीकडनं सारखे भाजले जातात. आणि नाहीतर मग काय होतं, बारीक गॅस ठेवून जाता येता जर भाजले तर काही तीळ करपतात, काही कच्चे राहतात. हे पहा, आता तीळ भाजून झालेले साधारण 4 मिनिटं मला हे तीळ भाजायला लागलेले. तिळाचा रंग किंचित बदलायला लागलेला आहे, खूप रंग बदलून द्यायचा नाही. आणि ते असे चटचट चटचट वाजायला लागलेले, म्हणजे तीळ आपले भाजून झाले. आता मी हे एका ताटलीत काढून घेते. तीळ मी एका ताटलीत काढून घेतले. आता थोडीशी आधी आपण पूर्व तयारी करूयात. इथं मी पोळपाट आणि लाटणं घेतलेलं आहे, ज्याच्यावर आपण ही वडी थापणार आहोत. तर त्याला मी खाली ग्रीसिंग करून घेते, म्हणजे मी त्याला थोडंसं तेलाचा हात लावणार आहे. तूप मुद्दाम लावत नाहीये, कारण थंडीचे दिवस आहेत. तूप एखाद्या वेळेस आळतं आणि मग वडी त्याला चिकटून बसते, म्हणून किंचित तेलाचा हात लावायचा आहे. लाटण्याला पण लावायचं आहे. लाटण्याला आणि पोळपाटाला दोन्हीलाही मी तेलाचा हात लावून घेतलाय. अजून एका वस्तूला मी जरा तेल लावून घेणार आहे. ती म्हणजे अशी एक पसरट ताटली घ्यायची, त्याच्या मागच्या बाजूला इथे आपण थोडासा तेलाचा हात लावून घेणार आहे. वडी थापताना आपण हे वापरणार आहे. कसं ते मी तुम्हाला दाखवेन. आता आपण पाक करायला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला मी घालणार आहे 1 ते 1.5 चमचा तूप. तूप असं फक्त कढईला नाही घालायचं, तर कडेने असं घालायचं, म्हणजे कढईला सगळीकडे लागतं ते आणि पाक आपला चिकटत नाही. आता हा मी गूळ घेतलेला आहे. 1 वाटी तिळाला 1 वाटी गूळ. वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम तिळाला 100 ग्रॅम गूळ. हा मी चिक्कीचा गूळ घेतलेला आहे. बारीक चिरून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवर तो मेल्ट करायचा आहे. इथे कुठेही गॅस मोठा करायचा नाहीये. मी जे काही व्हिडिओज तुम्हाला दाखवते पदार्थांचे, ते जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पदार्थ करत असताना मी तुम्हाला मध्ये मध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगत असते, त्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचा पदार्थ अगदी न चुकता छानच होईल. हे पहा, आता हे तयार झालेलं आहे. टेस्ट कशी करायची, तर एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यात हा पाक घालून बघणार आहे. 2-4 थेंब टाकायचे आणि ते गार झाले की असं उचलून त्याची गोळी करून बघायची. आणि ती गोळी जर अशी तुम्ही हात टाकली तर त्याचा आवाज येतो असा. हे पहा, आता मी गॅस बंद केलाय
आपला पाक तयार आहे, त्यामध्ये मी हे तीळ घालणार आहे. गॅस बंद केल्यानंतर हे मी व्यवस्थित मिक्स केलंय. गूळ विरघळायला लागल्यापासून टोटल आपल्याला 5 मिनिटं लागली आहेत. आता मी हे या तेल लावलेल्या पोळपाटावर काढून घेणार आहे. आता मग अशी जी मी तुम्हाला दाखवलं होतं ताटलीने, हे पहा ताटलीला तेल लावायचं, म्हणजे मग तुम्हाला जेवढं जास्ती पातळ हे करता येईल ना ते करता येतं, हाताला पण भाजत नाही. आणि थोडंसं कोमट झालं ना की मग हे आपण लाटण्याने पसरणार आहोत. गरम असताना लाटण्याने पसरू नका, हाताला भाजण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही पातळ अशी चिक्की लाटून घेऊ शकता. आणि हे कोमट असतानाच ह्याच्यावर तुम्ही वड्या पाडायच्या. गार झाल्या की वड्या निघणार नाहीयेत. वड्यांचा आकार किती ठेवायचा हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठी ठेवू शकता. हे जरा कोमट असतानाच कढईने सोडवून घ्यायचं बरं का, नाहीतर मग ती चिक्की खाली चिकटते. असं पोळपाट गोल गोल फिरवायचं आहे आणि अशी काढून घ्यायची आणि खाली किंचित काहीतरी असं ठेवायचं की ती वाफ जी असते ना ह्याची ती खाली पोळपाटाला चिकटत नाही. म्हणजे चमचा वगैरे जरी ठेवला तर एखादा तरी चालेल. आणि मग हे गार झाल्यानंतर आपण हे जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर बरोबर ती वडी तुटते. हे पहा, या वड्या आपल्या तयार आहेत. जिथे आपण मार्किंग केलं होतं तिथे बरोबर तोडून घ्यायचे. हे पहा, हे पहा, अशी छान खुटखुटीत ही वडी अशी तयार होती. ह्या वड्या एकमेकाला चिकटू शकतात कदाचित, तर तसं होऊ नये म्हणून एक टिप तुम्हाला सांगते. आपण जेव्हा ताटलीत ह्या वड्या काढून ठेवणार आहे की नाही, तेव्हा त्याच्यावर थोडासा दाण्याचा कूट किंवा खोबरं जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही घालू शकता. मी आता दाण्याचं कूट घालणार आहे. हे असं दाण्याचं कूट खाली पसरून घ्यायचंय आणि मग त्याच्यावर ह्या वड्या आपण ठेवणार आहोत. म्हणजे मग त्याचं जे काय थोडासा जरी चिकटपणा असेल तरी ते दाण्याचं कूट शोषून घेतो, मग वड्या एकमेकाला चिकटत नाही.
हे पहा अगदी छान अशा वड्या ह्या निघालेल्या आहेत. जिथे आपण मार्किंग केलंय की नाही तिथेच बरोबर तोडायचे. अगदी महिनाभर सुद्धा ही वडी आपली छान राहते, काहीही होत नाही. कारण आपण ही वडी करताना थोडं सुद्धा आपण पाणी वापरलेलं नाहीये.